भारतीय प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत तृतीय वर्ष कला या वर्गाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या पहिल्या प्रकरणातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण आजच्या व्याख्यानामध्ये विचारात घेणार आहोत, तो म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक। आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये संकल्पनात्मक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून फार मोठा फरक आहे। या फरकाचा सविस्तरपणे विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 1 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, त्या अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याची व्याप्ती याचा अर्थ अभ्यासलेला आहे, याचा विचार केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानाशी संबंधित तो म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र यातला फरक आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर या पहिल्या प्रकरणामध्ये तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व, याचाही विचार आपण सविस्तरपणे करणार आहोत। पहिल्या प्रकरणामध्ये या तीन मुख्य बाबींचा विचार सविस्तरपणे आपण करणार आहोत। त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातले फरक। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र त्याचा अर्थ किंवा त्याच्या व्याख्या पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया। प्राध्यापक हेराल्ड यांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध हा त्या सर्व आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी असतो की जे राष्ट्रांच्या सीमेच्या बाहेर केले जातात। म्हणजे देशाच्या सीमारेषेच्या बाहेर 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये जे काही आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार होतात त्या व्यवहारांचं शास्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय, असं प्राध्यापक हेराल्ड यांचं म्हणणं आहे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याख्येबाबत प्राध्यापक PT एल्सवर्थ यांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भिन्न भिन्न राष्ट्रांच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणारे आर्थिक संबंध आणि समस्यांचा अभ्यास हा केला जातो। 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे संबंध हे निर्माण होत असतात आणि त्याचप्रमाणे काही समस्याही निर्माण होत असतात। या संबंधांचा आणि समस्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये होतो त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हणतात। तर अशा प्रकारे 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं आणि या व्यापाराचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये होतो त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असं म्हणतात। तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या आपण लक्षात घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तरपणे आपण आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातला फरक लक्षात घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय यामध्ये फरक आहे। आंतरप्रादेशिक म्हणजे एकाच देशातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये किंवा व्यक्ती समूहांमध्ये जो काही व्यापार होतो त्याला आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हणतात। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एखाद्या व्यापाऱ्याने गुजरातमधील एखाद्या व्यापाऱ्याला एखाद्या मालाची विक्री केली किंवा खरेदी केली तर या 2 राज्यांमधल्या व्यापाऱ्यांमध्ये होणारा व्यापार तो आंतरप्रादेशिक व्यापार होय। आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एखाद्या देशाच्या सीमारेषेच्या बाहेर 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांबरोबर देशाचा जो काही व्यापार होतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात। भारताचा अमेरिकेबरोबर होणारा व्यापार, भारताचा रशिया बरोबर होणारा व्यापार, भारताचा इंग्लंड, फ्रान्स, जपान वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय देशांशी होणारा व्यापार जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात। तर अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ आपण लक्षात घेतल्यानंतर त्याचा फरक आपण सविस्तरपणे विचारात घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणाऱ्या वेगवेगळ्या बाबी आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत। त्या सर्व मुद्द्यांचा विचार सविस्तरपणे आजच्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्याला या दोन्ही व्यापारांमध्ये
फरक सहजपणे करणं शक्य होतं. त्यातला फरकाचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची गतिशीलता. उत्पादनाचे घटक म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे घटक आणि त्यांची गतिशीलता ही वेगवेगळी असते. आंतरप्रादेशिक व्यापाराच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता ही कमी असते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता ही जास्त असते. गतिशीलता याचा अर्थ एका उत्पादन कार्यातून दुसऱ्या उत्पादन कार्यात उत्पादन घटक जाणे किंवा येणे, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उत्पादन घटक जाणे किंवा येणे, याला उत्पादन घटकांची गतिशीलता असं म्हणतात. या 4 उत्पादन घटकांपैकी भूमी हा उत्पादनाचा घटक, त्याची गतिशीलता सर्वात कमी असते. भांडवल हे मोठ्या प्रमाणात गतिशील असतं. संयोजन कौशल्य सुद्धा मोठ्या प्रमाणात गतिशील हे असतं. पण तुलनेने श्रम हा उत्पादनाचा घटक आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कमी गतिशील असतो. उत्पादन घटकांपैकी श्रम या उत्पादन घटकाचा जर आपण विचार केला आणि त्याचा पुरवठा करणारा जो श्रमिक आहे तो श्रमिक कमी गतिशील असतो. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये श्रमिक आणि त्याची गतिशीलता ही जास्त असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील एखादा श्रमिक गुजरात सारख्या जवळच्या राज्यामध्ये आपल्या श्रमाचा पुरवठा करण्यासाठी सहजासहजी तयार होतो आणि त्याची गतिशीलता तो साध्य करतो. पण तुलनेने महाराष्ट्रातला एखादा श्रमिक अमेरिका किंवा दक्षिण आफ्रिका किंवा रशिया सारख्या देशामध्ये जाताना किंवा श्रमाचा पुरवठा करताना 2 ते 3 वेळेस विचार करतो. कारण याला सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा, धर्म, भाषा, प्रथा या सर्व बाबींचा अडसर असतो. या सर्व बाबी त्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार करत असताना श्रमाच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा श्रमाची गतिशीलता ही कमी येते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये श्रम हे मोठ्या प्रमाणात गतिशील असतात. म्हणजेच सर्वसाधारणपणे उत्पादनाचे जे 4 घटक आहेत या 4ही उत्पादन घटकांची गतिशीलता आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये जास्त असते. तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या उत्पादन घटकांची गतिशीलता ही कमी असते. तर ह्या उत्पादन घटकांच्या गतिशीलतेच्या आधारे आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये फरक हा करू शकतो. म्हणजे ज्या व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता जास्त असते त्याला आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हणतात, आणि ज्या व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता कमी असते त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू शकतो. अशा प्रकारे या दोन्हीमध्ये आपण उत्पादन घटकांच्या गतिशीलतेच्या आधारे फरक करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात फरक करणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक देणग्या. विशिष्ट वस्तूचं उत्पादन करण्यासाठी काही प्रदेशांना, काही देशांना नैसर्गिक देणग्या उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ किंवा चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. कारण त्या संबंधित देशांना या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी निसर्गतः काही देणग्या उपलब्ध झालेल्या आहेत. आंतरप्रादेशिक व्यापाराच्या बाबतीत या नैसर्गिक घटक देणग्यांमधला फरक हा फारसा नसतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र या नैसर्गिक घटक देणग्यांच्या उपलब्धतेत मोठा फरक असतो. शिवाय या नैसर्गिक घटकांच्या देणग्या ज्या आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करणंही शक्य होत नाही. आंतरप्रादेशिक व्यापारात देखील नैसर्गिक घटक देणग्या काही प्रदेशांना उपलब्ध झालेल्या असतात. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्या काही नैसर्गिक घटक देणग्या उपलब्ध आहेत त्यांचं विविधीकृत प्रमाण हे जे आहे ते अधिक असतं. म्हणजे वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या नैसर्गिक घटक देणग्या उपलब्ध असतात. एकाच देशाला सर्वसामान्यपणे सारखीच नैसर्गिक घटक देणगी उपलब्ध झालेली असते. म्हणजेच नैसर्गिक घटक देणग्यांच्या उपलब्धतेच्या आधारे सुद्धा आपण प्रादेशिक, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये फरक हा करू शकतो. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये नैसर्गिक घटक देणग्यांमध्ये फारसा बदल हा नसतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नैसर्गिक घटक देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण फरक हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणारा
तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारावरील निर्बंध. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये व्यापारावर फारसे निर्बंध नसतात. तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापारावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध हे घातलेले असतात. निर्बंध म्हणजे जकाती किंवा आयात कोटा किंवा गुंतवणुकीचं प्रमाण ठरवून देणं किंवा आयाती कमी करणं किंवा परकीय चलनाच्या उपलब्धतेवर निर्बंध घालणं, अशा प्रकारचे निर्बंध व्यापारावर हे लादले जात असतात. देशातल्या देशात जेव्हा व्यापार होतो तेव्हा त्या देशातल्या देशातील व्यापारावर जकाती व्यतिरिक्त फारसे निर्बंध लादले जात नाहीत. तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किंवा व्यापारावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादून आपला व्यापार स्वतःला अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न हा केला जातो. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एक प्रदेश स्वतःला फायदेशीर करून घेत असला व्यापार, तरी दुसऱ्या देशाला त्याचा तोटा होत असला तरी होणारा जो काही फायदा आणि तोटा जो आहे तो देशातल्या देशातच राहतो, संबंधित देशाच्या सीमारेषेच्या आतच राहतो. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा संबंध येतो तेव्हा व्यापारावर निर्बंध लादून जास्तीत जास्त फायदा मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो. आपल्या आयातीवर निर्बंध लादून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो. यासाठी निर्यातकांना अनुदान, निर्यातकांना वाहतूक करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, स्वतःची जहाजे किंवा साधनं उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचे प्रयत्न सरकार करतं आणि त्यातून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. आयातीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो म्हणून आयात कमी करण्याचे प्रयत्न सरकार करत असतं आणि आयातीवर जकाती, आयात कोटा, परकीय चलनाचे निर्बंध अशा वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादून आयात कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. तुलनेने आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये व्यापारावरील निर्बंध हे कमीत कमी असतात, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापारावरचे निर्बंध हे विविधीकृत आणि अनेक प्रकारचे असतात. आंतरप्रादेशिक व्यापारावर निर्बंध जे लादले जातात ते निर्बंध लादताना आर्थिक विकासाची प्रक्रिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेतू असतात की ज्या हेतूंचा उद्देश किंवा जे निर्बंध लादले जातात त्यांचा उद्देश हा देशाचा आर्थिक विकास करणं हाच असतो, अंतिम हेतू हाच असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापारावर जे निर्बंध लादले जातात त्यांचा हेतू मात्र संबंधित देशाचा आर्थिक विकास व्हावा हा नसतो, आपला आर्थिक विकास व्हावा, आपल्या देशाला आर्थिक फायदा व्हावा हा असतो. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये जरी व्यापारावर निर्बंध लादले जात असतील तरी त्याचा एक मुख्य हेतू असतो तो म्हणजे देशाचा विकास. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापारावर निर्बंध लादण्याचा हेतू हा केवळ आणि केवळ आपल्याच देशाचा विकास, दुसऱ्या देशाचा विकास होतो आहे की नाही याच्याशी फारसं घेणं देणं हे नसतं. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये व्यापारावर जे निर्बंध लादले जातात त्याचा हेतू आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापारावर जे निर्बंध लादले जातात त्याचा हेतू, या हेतूमध्ये सुद्धा फरक आहे. या आधारे सुद्धा आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणारा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक खर्च. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करण्यासाठीची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. रस्त्यांच्या मार्गाने किंवा जहाजांच्या माध्यमातून किंवा हवाई मार्गाने या मालाची वाहतूक करण्यासाठी शासनामार्फत या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि या वाहतूक खर्चामध्ये फारसा फरक हा नसतो. उदाहरणार्थ, दिल्लीवरून गुजरातला जो माल पाठविला जाईल किंवा कर्नाटकवरून राजस्थानला जो काही माल पाठविला जाईल किंवा महाराष्ट्रातून जयपूरला जो काही माल पाठविला जाईल, आसाम, मिझोरम यासारख्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जो काही माल पाठविला जाईल किंवा आणला जाईल, यासाठीचा येणारा जो काही वाहतूक खर्च आहे या वाहतूक खर्चामध्ये फारशी तफावत नसते. जी काही तफावत आहे त्या दराच्या आधारे ती तफावत निर्माण होते, पण फार मोठ्या प्रमाणात तफावत ही निर्माण होत नाही, फरक हा निर्माण होत नाही. तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विविध प्रकारच्या वाहतूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत ही निर्माण होत असते. उदाहरणार्थ, अमेरिकेवरून भारताला जे काही मालाची आयात केली जाते किंवा निर्यात केली जाते त्याचा येणारा वाहतूक खर्च आणि भारतातून रशियाला जी काही मालाची वाहतूक केली जाते त्याचा येणारा खर्च, या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात फरक हा निर्माण होत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात फरक हा निर्माण होतो, तफावत निर्माण होत असते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये वाहतूक खर्चामध्ये फारसा फरक निर्माण होत नाही. म्हणजे ज्या व्यापारामध्ये वाहतूक खर्चातील फरक हा कमी असतो अशा व्यापाराला आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हणतात
आणि ज्या व्यापारामध्ये वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात फरक निर्माण होतो अशा व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. तर अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यातला फरक वाहतूक खर्चाच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे या दोन्ही व्यापारांमध्ये फरक करणारा, तो म्हणजे भिन्न राष्ट्रीय धोरणे. आंतरप्रादेशिक व्यापाराच्या बाबतीत राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जात असते. एकाच राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सहसा केली जात असते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र प्रत्येक देश स्वतःच्या आर्थिक विकासाच्या उद्देशाने विविध प्रकारच्या व्यापारविषयक धोरणांची निर्मिती करत असतो आणि म्हणून प्रत्येक देशाचं आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण हे वेगवेगळं असतं. प्रत्येक देश आपल्या निर्याती वाढवून आयाती कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. निर्याती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांची किंवा तरतुदींची अंमलबजावणी त्या धोरणांतर्गत तो करत असतो. आयाती कमी करण्यासाठी आयात पर्यायी वस्तूंची उत्पादन किंवा उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने तरतुदी त्या व्यापारविषयक धोरणांतर्गत केल्या जात असतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणांतर्गत जे काही व्यापार धोरणे अंमलात आणली जातात त्या व्यापार धोरणांच्या तरतुदी आणि त्या व्यापार धोरणांतर्गत समाविष्ट असणाऱ्या बाबी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत ही असते. आंतरप्रादेशिक व्यापारांतर्गत जे काही धोरणांची अंमलबजावणी केली जाते त्या धोरणांमध्ये फारसा फरक हा नसतो. एकाच प्रकारच्या राष्ट्रीय धोरणाची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी केली जाते आणि त्या धोरणांना अनुसरून प्रत्येक राज्य किंवा प्रत्येक प्रदेश आपल्या धोरणांची आखणी ही करत असतो. प्रत्येक राज्य किंवा प्रत्येक प्रदेश आपल्या प्रदेशनिहाय गरजा ओळखून या सर्व धोरणांची अंमलबजावणी करत असतो. पण तरीही राष्ट्रीय धोरणांना अनुसरून या राज्यांच्या किंवा प्रदेशांच्या धोरणांची निर्मिती ही होत असते. म्हणजे एक सूत्रता, एक वाक्यता राष्ट्रीय, राज्य किंवा प्रादेशिक धोरणांमध्ये असते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये या प्रकारे एक वाक्यता किंवा एक सूत्रता असते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र ही एक वाक्यता किंवा एक सूत्रता व्यापारविषयक धोरणांमध्ये नसते. म्हणजे ज्या व्यापारामध्ये एकाच प्रकारच्या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाते त्याला आपण आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हणू शकतो. आणि ज्या व्यापारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापार धोरणांची अंमलबजावणी केली जाते त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फरक आपण या ठिकाणी सविस्तरपणे स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात फरक करणारा आणखी एक महत्वाचा हेतू आहे, तो म्हणजे बाजारपेठांमधील तफावत. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये बाजारपेठा किंवा बाजारपेठेतील व्यवहारांच्या पद्धतींमध्ये फारसा फरक नसतो. उदाहरणार्थ, भारतामध्ये वजन मापे यांच्या बाबतीत मेट्रिक प्रमाण पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे किलोग्रॅम, क्विंटल, टन या स्वरूपामध्ये मालाची खरेदी विक्री केली जाते. या परिमाणांच्या आधारे मालाची खरेदी विक्री केली जाते. किंवा भारतीय बाजारपेठेमध्ये शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी लिलाव पद्धतीचा सर्वदूर वापर हा केला जातो आहे. म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा व्यापार होताना त्या बाजारपेठांमध्ये किंवा बाजारपेठांच्या चालीरीतींमध्ये, पद्धतींमध्ये फारशी तफावत नसते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत मात्र बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावती या निर्माण होत असतात. त्यांच्या व्यवहाराच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या धोरणांची अंमलबजावणी वेगवेगळ्या प्रकारे ते करत असतात आणि म्हणून बाजारपेठांमध्ये तफावत ही निर्माण होत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या वजनमापांचा उपयोग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होत असतो. वेगवेगळ्या सामाजिक चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, व्यवहाराच्या पद्धती या वेगवेगळ्या असतात आणि म्हणून बाजारपेठांमध्ये तफावत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत मोठी असते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये मात्र या बाजारपेठांमध्ये तफावत ही कमीत कमी असते. अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातला फरक बाजारपेठांमधील तफावतीच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील तफावतीचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवली साठा. वेगवेगळ्या देशांजवळ भांडवलाचा जो साठा आहे तो वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जागतिक अर्थकारणामध्ये सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे देश आहेत: विकसित देश, विकसनशील देश आणि अल्पविकसित देश. साहजिकच आहे, विकसित देशांजवळ भांडवली साठा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. विकसनशील देशांजवळ भांडवली साठा हा कमी प्रमाणात उपलब्ध असतो.
आणि अल्पविकसित देशांजवळ भांडवली साठा हा जवळपास नसतोच किंवा अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, देशादेशांची वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गवारी करतो, तेव्हा भांडवलाच्या उपलब्धतेतील किंवा भांडवलाच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला दिसून येते. आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे एकाच देशामध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती समूहांमध्ये होणारा व्यापार असतो. त्यामुळे भांडवली साठ्यामध्ये तफावत निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये राज्यनिहाय भांडवली साठ्यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते, पण देश पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भांडवली साठा हा एक प्रकारचाच असतो. आणि म्हणून आंतरप्रादेशिक व्यापाराच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भांडवली साठा हा निश्चित आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भांडवली साठा हा वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध असतो. अशा प्रकारे आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणारा आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे राजकीय सार्वभौमत्व. प्रत्येक देश राजकीय दृष्ट्या सार्वभौम असतो. प्रत्येक देश आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एकाच प्रकारच्या राजकीय धोरणाची, चलनविषयक धोरणाची किंवा राजकीय धोरणाची अंमलबजावणी करत असतो. म्हणजे राजकीय सार्वभौमत्वाचा फारसा प्रश्न आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये निर्माण होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र राजकीय सार्वभौमत्वाचा फार मोठा प्रश्न निर्माण होत असतो. प्रत्येक देश आपले राजकीय सार्वभौमत्व टिकून राहावं, इतर देशांवरचं अवलंबित्व कमी व्हावं, ज्या हेतूने व्यापार हा करत असतो. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापाराच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये राजकीय सार्वभौमत्वाला फार महत्वाचं असं स्थान असतं आणि त्याचं महत्व हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सर्वाधिक असतं. विद्यार्थी मित्रांनो, आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणारा एक सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चलन पद्धती. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चलनांचा अवलंब हा केला जातो. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एकाच प्रकारच्या चलन पद्धतीचा, एकाच प्रकारच्या चलनाचा उपयोग हा केला जातो. तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चलनांचा उपयोग हा केला जातो. उदाहरणार्थ, अमेरिकेचा डॉलर, इंग्लंडचा पाऊंड, जपानचा येन, चायनाचा युआन, फ्रान्सचा फ्रँक, जर्मनीचा मार्क, रशियाचा रुबल, भारताचा रुपया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चलनांची देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होत असते. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये मात्र एकाच प्रकारच्या चलनाची देवाणघेवाण ही होत असते. तुलनेने आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये चलन पद्धती किंवा एकाच प्रकारच्या चलनाची देवाणघेवाण होत असल्याने व्यापार करणं सहज आणि सुलभ होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र वेगवेगळ्या चलनांमध्ये चलनाची देवाणघेवाण करत असताना, विनिमय करत असताना त्या चलनाच्या मूल्याचाही विचार करावा लागत असतो. भविष्यामध्ये त्या चलनाच्या मूल्यामध्ये जो काही बदल होतो त्या बदलाचा आपल्या आर्थिक विकासावर परिणाम हा होत असतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग घेत असताना देशाला त्या संबंधित देशाच्या चलन पद्धतीचाही विचार हा करावा लागतो आणि त्यानुसार आपल्या धोरणांची आखणी ही करावी लागत असते. म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये एकाच प्रकारच्या चलन पद्धतीचा उपयोग केला जातो, म्हणून व्यापार सुलभीकरण होतं आणि फारशा अडचणी व्यापारामध्ये निर्माण होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र प्रत्येक देशाचे चलन हे वेगवेगळं आहे, ते चलनाचं मूल्य वेगवेगळं आहे आणि त्याचे होणारे आर्थिक परिणाम सुद्धा वेगवेगळे आहेत. तर अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण चलन पद्धतीच्या आधारे फरक हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवलाची गतिशीलता. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये भांडवलाची गतिशीलता ही अधिक असते, सर्वाधिक असते. मुक्तपणे भांडवलाची गतिशीलता ही आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये आपल्याला आढळून येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र या भांडवलाच्या गतिशीलतेवर वेगवेगळ्या घटकांच्या मर्यादा येतात आणि म्हणून ही भांडवलाची गतिशीलता कमी असते. भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात जेव्हा जातो तेव्हा त्याला भांडवलाची गतिशीलता असं म्हणतात. या भांडवलाच्या गतिशीलतेवर देशादेशांचे संबंध, त्या देशांचे व्यापारविषयक धोरण, त्या देशांच्या व्यवहारविषयक पद्धती, त्या देशांनी स्वीकारलेल्या राष्ट्रीय धोरणे यांचा परिणाम हा होत असतो. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भांडवलाची गतिशीलता ही कमी असते. तुलनेने आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये भांडवलाची गतिशीलता ही अधिक असते.
म्हणजे ज्या व्यापारामध्ये भांडवलाची गतिशीलता अधिक असते अशा व्यापाराला आपण आंतरप्रादेशिक व्यापार म्हणू शकतो, किंवा ज्या व्यापारामध्ये भांडवलाची गतिशीलता ही कमी असते त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक करणारे हे